धन्यवाद बुवा, अतिशय सुंदर. कारण बुवाने सांगितलं की ते स्वतः विशारद, त्याच्यामुळे आणि बुवा तुमचा भाग्य आहे की तुमचे गुरु बंधू चांगले गीतकार हो. हो बुवा, यांच्यासाठी एखादा गाणं बघा काय जमला एका सुद्धा फेमस होता, पण त्याका अजून भेटत नाही या गाणं हवा तसा. सनी लिओन पासून सगळा बघितला त्याला, पण अजून काय ना. हॅलो, एकदा जोरदार आमच्या परब बुवांसाठी टाळ्या वाजवा. भक्तीची ही गंगा वाहते. काय बहुत सुंदर रचना. म्हणजे असे कलाकार आपल्या सिंधुदुर्गात आणि दुसरे पण कलाकार जे पोरांका भडकवू गेले होय. खायची गाडी तुमका भेटत ती घ्यावा. आणि खरोखर माझे मित्र आहेत ना, आज अगदी ज्येष्ठ नागरिक होईल हो, पण त्यांना पोरगे भेटत नाहीत. पण बुवानी सांगितलं नाही, जो चोच देता तो दानू पण देणार. अहो पण देणार कधी? नेटवर्क तरी राहू का ना तोपर्यंत. चोच दिला ना घरी, पण खरा काय पदरात भेटत ते गोड माना. मग म्हणू नको हे तो टायर गुळगुळीचा, याचा स्लिप मारता नाही. काय भेटत ते गोड म्हणून घ्यायचा. पण काय नाही, ज्यांची लग्न झाली त्यांना शुभेच्छा, आणि ज्यांची झाली नाही त्यांना अगदीच नाही तर घटस्फोट सुद्धा होतात आजकाल. टेन्शन घ्यायचं नाही. बुवाने सांगल्याप्रमाणे खायची पण गाडी भेटून दे, पण लायसन पण हवा ना तसा हेवी वाला. नुसता गाडी चालवा म्हणून सोपा. काय सांगता माझं जोडीवालो, तुका म्हणता तुझा लग्न जर होतात नाही तर कसा झाला असता. काय बुवा माहिता, काजू किती चविष्ट जरी असलो ना तरी कांदे पोहे आपण बनवतो ना तेव्हा शेंगदाणेच वापरूचे लागतं. काजू किती जरी चांगलं असलो तरी कांदे पोहे बनवताना आपल्या शेंगदाणच वापरूचो लागता. आणि शेजारीन आपली किती जरी सुंदर असली तरी ती बायकोची जागा घेऊ शकत नाही. भले माका वाटता काजू घर खाईन सारखो, गाडी जरी बाहेर काढली तरी बायको येणार पाठी बसो, माका पण घेऊन चला. तुझा आपला बघा, टेन्शन नाही रे. देव पूजलं. कोण जाणे कैसा जन्म विश्लेषण करून सांगतात माका. तुमका गाणी म्हणून सांगला नाही आणि ते लांब गेले. आता माका सांगला नाही लांब गेले. असे भजन रसिक हवे आयुष्यात. काय बुवा, मजा मस्ती आपल्या करूचीचा. आजकाल बुवाने सांगितलं आणि पोरांचे लग्न व्हायच नाही पण होणार. त्या दुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना करतोय. या 2 वर्षात काळी बाळी जुळी लंगडी कशी पण भेटून दे, पण भेटणार. काय धीर सोडायचो नाही आपण. काय बुवा, पोरींची संख्या कमी झाली का, तर जेव्हा सिटी स्कॅन मशीन इली तेव्हा गर्भपात सगळे झाले. आणि त्याच्यामुळे हे भोगता आपण. तुमचा आमचा बुवा म्हणून ठीक आहे, पण मंडळाने करायचा काय? हे दोघे जण नाईलाजासाठी लिहिले, घराघराम तरी करते काय? त्याच्यामुळे ते सांगणार बुवा आज खोय बारी नसली तरी शिंगल घेऊची लागता माका. अशी परिस्थिती आहे सध्या. या ठिकाणी राजेश सुरेश हडकर, सन्माननीय राजेश सुरेश हडकर यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मनपूर्वक स्वीकारतो. कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा. मी नोटेशनामध्ये सांगितलंय, खरे की आमच्या काका नोटेशनात सांगितलंय, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा घेतलं तर टायमिंग तेवढं वाढत. कसा आता ह्यो काय विशारद हा असा एका तरी वाटता निघाल. काय रे मोठं विशारद ना तू. हा 2-3दा मंडळी बाच करून घातलं. विशारद ज्याची होती. हॅलो, इको कमी करा, कमी करा जीवाच्या मानान माझ्या. हॅलो, आणि जरा मॉनिटर फक्त मॉनिटरला द्यावं. आता नाही शिट्टी मारणार मी. हॅलो हॅलो. ज्याची होती त्याने जाणेली, ज्याची होती त्याने जाणेली,
आम्ही लावलेली माया आज वायाला गेली चिमणी उडून गेली गाणं पण काय ज्याची होती त्यानेच नेली चिमणी माझी उडून गेली. कारण काय झाला पोरगे आमचे बघित राहिले रिचार्ज मारून हैराण झाले पण चिमणी दुसरीकडेच गेली. दाने दाने पे होता है खाने वाले का नाम आपण भोळे बनता. असा झाला माझ्या मित्राने इंस्टाग्रामवर एक पोरगी पटवला आणि 10 वाजता मेसेज करता प्रिय हसत असेल तर हसू पाठव रडत असेल तर हसू पाठव. तिनं तिकडनं मेसेज केला मी आता भांडी घासते तुका खरकटा पाठवू. जो मोबाईलचा परिणाम काय बुवाने सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे घेतला नाही आणि सांगत 18 तारीख पासून माझे कार्यक्रम चालू आहेत तसे काय फुकटच केलं हा लाज नाही वाटत तुका सांगताना. आणि माझं नाव बुवा तुम्ही सुचवलास मी आभार मानलं. आणि हो उद्याची माझी कॅन्सल झाली बघा काय माझ्या नशिबात हा काय लिहिलेलं. बुवाने सांगितलं आणि साईबाबांचं सुंदर वाक्य ज्या नशिबात हा त्या भेटता. उद्या काय असली तर बघा सिंगल असली तरी चाललं पण नशिबात माझ्या येऊन दे. किर्लोशी आमचे मित्र अशोक भावे त्यांच्याकडे भाई बाजूकच नाही त्याला किर्लो सिंगल म्हणू तुम्ही हो तुम्ही विचारत असलास तरी मी साधारण तरी आता एवढ्याला बोलवला म्हणजे साधारण तरी बुवा काहीतरी येतात हा असा तुम्ही समजू नको. नवीन जुनी गाणी लिहिली रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. तुला खायला देते तुला खायला देते पाणी. बुवानी सांगितलं नाही मगाशी बारी चालू असताना की हाय व्होल्टेज जरा कमी होता. त्या व्होल्टेज कशामुळे कमी होता माहिता जिकडे तिकडे आता गरबा चालू हो आणि महिला वर्ग जिकडे तिकडे गेलेलो हा तिकडे सगळा व्होल्टेज ओढला जाता. त्या काय समजली तिकडे ओढला गेल्यामुळे जरा इकडे जरा डिम होत चाललेला बाकी काय नाही. साऊंड तुम्ही सुंदर लावला त्याबद्दल वाद नाही. साऊंड सुंदर आपण व्होल्टेजचा जरा प्रॉब्लेम झालो तिकडे कसा जरा झागामागा असताना बरा वाटता जरा बघू हा काय बाबा सांगत आणि सांगतात एवढ्यात सगळ्या म्हणता मुलींसाठी पूजा अर्चना आणि आमच्या वाटणेक म्हणता घंटा. वा आपल्या वाटणे घंटा जरी असले ना तरी वाजवणारे सुद्धा आपलेच असतात घंटावाले. आणि एवढ्या जोरात घंटा वाजवतात ना शिरशूर येऊ हवे वाजवणाऱ्या एवढ्या जोरात वाजवतो. आणि बघा ह्या कलियुगा आता तुम्ही ऍडव्हर्टाइज सुद्धा बघा 2 संतूर साबणांवर 1 पेन फ्री देतं. 2 संतूर साबणांवर 1 पेन फ्री. अहो पेन फ्री कशा आंघोळ केल्या काय ढोंगणावर निबंध लिहितो हा संतूर साबणावर पेन फ्री भारी नाळे. आमच्याकडे काही नाही ना आपण मेलाव कर्मा लक्स लगाव खूबसूरती का पॉइंट्स लगाव आपल्या काय बिटेक्स लगावली खुजली बघा मेलाव कर्मा नामे सगळ्या महिलांसाठी जा. काय 1-2 गाणी घेताय आणि गजर घेताय. बाकी बुवानी सुंदर सांगितलं नाही की परमेश्वरा असं घंटा नाही तुमच्यावर नाही गाणं घेतलंय
ये रे ये पावसा जीव झाला वेळा पिसा सरच्या सरतुये नगरा तुझा सोबरा सोबरा कोणाच्या सरतुये नगरा पाहता तुला झाले भुंगरीच्या माझ्या पागला गच्चीवरून कशी दिसते गच्चीवरून कशी गाना वर्गे बघा लगेच माइंड त्यांचा शार्पा गच्चीवरून कशी दिसते आज मला तुला पाहावं आणि बुवा सांगतात की मरणाच्या अगोदर तो दिवस आपण आनंदाने जगो खावो पण बुवा एखादो जर जाग्यावरच हा 6 महिने त्यांना काय करायचं ह्या पण ना एखादो जर जाग्यावरच हा 6 महिने तो देवाक सांगता ये माका उचलून घेऊन जा तर त्यांना आदल्या दिवशी करायचा काय ह्या पण सांगा जरा नुसता व्हॉट्सअप वरचा वाचून सांगू नको आपण असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे माका सांगतास ना हो बुवा माका सांगतास ना आता हो इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप का माझ्या मैत्रिणी हो तुमचा पण या होता माहित ना गेला होता घेऊन देवगडात गेले मैत्रिणी घेऊन आणि बुवानी डोका तिचा मांडीवर ठेवला आणि आपल्या आणि केसावरनं हात फिरवू लागले प्रेम करू लागले हो बीचवर तिकडे प्रेम करू लागले आणि बुवा म्हणतात हो आपण ना ह्या भांग्यात कांदे पेरूया ह्या भांग्यात बटाटे पेरूया अर्धा तास झालो ह्याचा याकच ह्या भांग्यात कांदे पेरूया ह्या कांद्यात बटाटे पेरूया तिनं सांगितलं बघा लवकर काय ते पेरून घे नाही तर माझा शाद भाड्याने देऊन टाकेल आता तुमचा पण हा ना म्हणजे माझी तसा काय ना आता माझ्या मैत्रिणी जरा जास्त म्हणून ह्यो माझ्यावर जळता तुमका सुद्धा भेटणार फक्त चोच उघडी ठेवा तुमची चोच उघडी ठेवा म्हणजे दानो डायरेक्ट पडत चोची तुमच्या मगाशी काय ते टिप टिप बरसा पण बुवा त्या पावसाची कृपा मनोभावी लोक सुद्धा एवढी चांगली आहेत आणि पाऊस आता गेलो वेळेवरच गेलो गजरांच्या तुमका 200 तरी भेटले हो माका अजून 100 आमचे अंगणे समोर असते की आमका टेन्शन नाही फक्त कधी येतात ते आम्ही वाट बघतोय त्यांची बुवाने सांगितलं नाही सध्या फेसबुक व्हॉट्सअपचा जमाना खराच आहो काय हा मोबाईल जेवढं चांगलं तेवढं वाईट पण हा त्या दिवशी आमच्याकडे एक शेजारी आजी राहतात ती माझ्याकडे येलेली म्हणता बुवा अरे तुझी ओळख भरपूर आहे ना म्हटलं वय भरपूर ओळख आहे म्हटलं काय झाला माका म्हणता माझं 2 म्हशी कुचोत कोण गिराय भेटता काय बघ फेसबुकवर म्हणजे मोबाईलचा वापर एवढं वाढलेलो की काय सांगू नको बुवांसाठी गाणं घेतोय काय गाणी झाली माझ्याकडे भरपूर खयची गाणी घेऊ बुवा माका प्रश्न सांग कधी ते आमचे घंटावाले त्यांच्यासाठी घेतोय सांग कधी कळणार तुला भाव माझा आज लय वराडतंय ना जीवापेक्षा सांग कधी कळणार त्याच्यानंतर
सध्याचा लेटेस्ट सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय आवाज जरा ना ते इको जरा लयच होता हो गाणी म्हणताना. मी ह्याचे एवढून आहे विचारतो माका इको जरा कमीच ठेवा. हॅलो तुम्ही इको देव गणे कशा सांगतास खालना त्यांचा नको ऐकू माझ्याकडे बघा इकडे. त्यांका इको म्हणजे काहीतरी भारी वाटतं त्यांका डबल टिबल आवाज येतो तो नाही माहिता. त्यांका वाटतं इको म्हणजे काहीतरी भारी आहे एकदम. कमी करा जरा इको. काजळ लागून आले मिक्सरची तुका बटना माहित आहेत काय ओ आणि म्हणतो यात मेन बटन असता खालचा बटन मेन असता. काय जण काय करतात मिक्सर रिपेअरिंग करून आणला नाही की खालचा बटन चालू करू विसरतात. वरच्यावर पिळ वाटतं खालचा बटन मेन हा खरा तुमचा. तसं हुशार काय झाला बुवा एकदा यमाने एकदा परीक्षा घ्यायची ठरवला. तिघा जणांची कोणाची एक असता दारुडो एक असता सिगारेट ओढणारो आणि एक असता गुटखा खाणारो. तिघांची परीक्षा घ्यायची यम ठरवता. आणि झाला बघा जो दारू पिणारो होतो त्याका 6 महिन्यांचा स्टॉक दिला आणि एका खोलीत बंद केला. त्याका सांगितलं आपण 6 महिन्यानंतर भेटू. गुटखा खाणारो होतो त्याका 6 महिन्याचा स्टॉक दिला खोलीत बंद केला. सिगारेट ओढणारो होतो त्याका 6 महिन्याचा स्टॉक दिला खोलीत बंद केला. तिघांका पण सांगितलं 6 महिन्यानंतर आपण भेटू. आणि झाला बाबा 6 महिन्यानंतर यम इलो. पहिलो रूम उघडला दारू पिणाऱ्याचो. दारू पिऊन ना सगळा गेला त्याचा जळून हो. मळा फक्त पडला होता असा. तो दारू पिऊन काय त्याचा शिल्लकच दागिने सगळे जळून गेले. तो फक्त असोच होतो. तो गेलो बिचारो येळे वगत वर. दुसरो रूम उघडला तो गुटखा खाणारो होतो. अहो गुटखा खाऊन छातीचो झालो पिंजरो. तो सुद्धा गेलो येळेवर हो. असोच होतो तो पण. आणि राहिलो आता तिसरो. यमान दरवाजा उघडला आणि बघता तर काय सिगारेट ओढणारो होतो. नुसतो गारगार फिरत होतो. यम गेलो आणि म्हणता अरे ते दोघे जण होते ते मरून गेले तू एकटो जिवंत कसो काय. तर तो सांगता यमा का सिगारेट ओढणारो यमा तुझ्या डोक्याचो गोळ्यो कमी झालो काय रे. यम म्हणता काय झाला. अरे दारूवाल्याक दारूचा स्टॉक दिलं गुटखा खाणाऱ्याक गुटख्याचा स्टॉक दिलं माका सिगारेट दिलं पण सिगारेट पेटूक माचीस तुझं कोण हाजो देच. म्हणजे बघा हुशार असतं. दारू पिणारे सुद्धा काय वाईट दारू पिना चांगला पण त्याचं प्रमाण असतं. कारण विज्ञानात दारू पिओची सांगितलं आणि आपण प्रमाण असता. त्याचा अतिरेक झाला तर ती दारू वाईट आहे म्हणजे विष बनता आपल्या शरीरासाठी. गणेश आंगणे सन्माननीय गणेश आंगणे यांच्याकडून 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मनपूर्वक त्यांनी सांगितलंय
ह्याच प्रेम आहो. पैसे बिसे घेऊन काय आपण जाणार. ते आपले कीर्तनकर सांगतात, अरे पैसा घेऊन कुठे जाणार. आणि ह्यांची सुपारी 1.5 लाख रुपये असतात. आम्ही फोन केला म्हणलं 10,000 द्यावा, पण मुंबईवाल्यांचा 12,000 सांगला मी तरी देतात. त्यांची मंडळी गावची, वाजपी गावचे, पण सुपारी मोठी मुंबईवाले ना. आम्ही मेलाव ताणून आटावर आणून थांबवलं नाही. गावठी हा आमची गावठी नाही, ह्यांची पोपळा मलबारी. भजन रसिकांनी दोघांका सुद्धा चांगला लाभला. तुमचे लाख लाख आभार मानतोय. तुमचे मिळणार बाते करणार येतोय आणि पुढे गजर घेतोय. जास्त सुद्धा वेळ काढत नाही, कारण कंटिन्यू या भागात सध्या डबल बार आहेत. लोकांना सुद्धा जास्त जागरण होता कामा नये. पेटी जराशी नॉर्मल वाढवा, नॉर्मल एकदम. अंगणे त्यांका बुवा ही म्युझिक एवढी आवडताना, कारण ओल्ड इज गोल्ड. रुपे रेवाळू कमला सबना पूर्वीच्या गाण्यात भाव होतो, तसो लोकांच्यात सुद्धा भाव होतो. पूर्वी जर एखादो ट्रक जर पलटी झालो असलो तर लोक बघूक जायचे कोणाक लागला किंवा काय. आजकाल समाजला कोणाक ना एखादो ट्रक पलटी झालो तर बुवा कोण जाऊक मागत नाही, ती अगोदरच म्हणणार दारू पिऊन असं. आजकाल जिवाळू मेलेलो कशामुळा, तर या मोबाईल मुळा, बाकी काय नाही. बुवा जेवढे जेवढे बोलले अगदी स्वीट अँड शॉर्ट बुवा बोलले. मी सुद्धा जास्त ताणत नाही बुवा का. या ठिकाणी गजर घेतोय. निसर्गरम्य वीरांना गावी, निसर्गरम्य वीरांना गावी, आपल्या मुखातून यायला पाहिजे. कारण परमेश्वराचं जर नामस्मरण केलं तर तुमका काय कमी पडणार नाही बुवा. या आजकाल तरुणांची लग्न का होत नाही याचं कारण तुमका माहिती आहे. गेल्या वर्षी सरकारने नियम काढला की मुलगी मुलीसोबत लग्न करू शकता, मुलगो मुलग्यासोबत लग्न करू शकता. आणि समजा मुलग्याचा मुलग्यासोबत लग्न झाला तर त्यांनी पुढे काय करायचा, दांडियाच खेळायचो. माहितो मुंबईत बघितलं असेल तुम्ही, मुलगो मुलग्या बरोबर लग्न करता, मुली मुली सोबत. बाकीच्यांनी करायचा काय हो. ही परिस्थिती बदलत चाललेली आहे. म्हणून काय म्हणतोय,
हो बघा, पूर्वीच्या काळी कुंकू लावत होते, भला मोठा कुंकू लावायचा का, तर जेवढा मोठा कुंकू तेवढा पतीचं आयुष्य जास्त. आजकाल काय नाही, टिकली टिकली तर टिकली अशी आजकाल परिस्थिती आहे. आणि जी साडी घालणार त्याच कलरची टिकली बांगडे हो. सध्या जमानो बदललेलो हा. म्हणून काय म्हणतोय बुवा, माका जास्त बोलू नाही आणि मी जर जास्त बोलले तर तुम्हीच म्हणशाल काय किती बोललो. आ बुवा, एकदा माहित आहे ना, माझ्याकडनं बकरी घेऊन गेला होता ती, हा ना बरोबर. माझ्याकडे गेलो तो बकरी नेव किलो माझो जोडीवालो आणि बकरी घेतला आणि बस मध्ये आमच्या तिकडे फणस गावात गेलो. बस मधनं घरात जाऊचा ह्यानं ठरवला. आता बस मध्ये गेल्याबरोबर तो कंडक्टर होतो, तो म्हणता, ओ बुवा तुमका मी ओळखतोय, इकडे घोय नरपोकडे गेले होतोय, कशा बकरी आणू. माझ्या जोडीवाल्यान बकरी घेऊन आतमध्ये गेलो. एसटी वाल्यान सांगितलं बकरी अलाउड नाही या गाडीत, बकरी घेऊन खाली उतरा. ह्यो तसंच माझ्या घरात गेलो आणि म्हणता बकरी ठेवा, तुमका कंडक्टर घेत नाही. अहो म्हटलं कंडक्टर घेत नाही, एक आयडिया करा, बकरीच्या वरती भोंगडा टाका आणि विचारलं तर आजी आ म्हणून सांगा. काय सांगितलं, बकरीच्या वर भोंगडा टाका आणि कंडक्टरांनी विचारला तर आजी आ म्हणून सांगा. माझो जोडीवालो गेलो दुसरी एसटी बघितला, गेलो डायरेक्ट पाठच्या सीटवर जाऊन बसलो. पाठच्या सीटवर बसलो, कंडक्टर गेलो. कंडक्टर म्हणतात, ओ जोईल बुवा ना तुम्ही, युट्यूब का बघताय मी तुमका, खय चाललास खय. नाही गावंड्या गेले होते, नरबुवांकडे गेले होते. तर जोईल बुवांका म्हणतात, कोण कोण आहात. यांना बाजूक ती बकरी ठेवलेली हो. आणि काय सांगितलं, आजी या माझी बाजू, शीख आती शीख झोपली या. बकरी हा असा काय सांगू नाही यांना. काय सांगितलं, माझी आजी या शीख आती आजारी या. त्याबरोबर बुवान आपली तिकीट काढला. कंडक्टर म्हणता आजीची, बुवा म्हणता सिनियर सिटीजन फ्री मध्ये. झाला, एसटी चालू झाली. हळूहळू एसटी पुढे गेली आणि म्हावळुंग्याचा मोठा उतार लागला. उतार लागल्याबरोबर ती बकरी होती ना, पोटात गोळविलो बकरीच्या आणि तिना लेंडिओ टाकून चालू केला. आणि लेंडिओ घुळ करीत गेलो. तो डायरेक्ट कंडक्टरच्या पायात खाली. कंडक्टरच्या पायात गेल्याबरोबर तो वरडता, ओ बुवा तुमच्या आजीच्या गळ्यातली माळ तुटली, मनी माझ्यापर्यंत इले, हे बघा पळवत. म्हणजे असे आमचे जोडीवाले भारी. कधी कधी काय करीत ना सांगू शकत नाही, कारण आता सध्या जमानो बदललेलो हा. पूर्वी कुंकू लावायचे. एकदा असं झालं की सीतामाई भांगामध्ये कुंकू भरत होती आणि हनुमंतराय तिकडे आले. हनुमंतराय विचारतात, हे सीतामाई तुम्ही काय करताय. तेव्हा सीतामाईने सांगितलं, मी माझ्या भांगामध्ये कुंकू भरते, जेवढं माझ्या भांगामध्ये कुंकू मी भरणार तेवढं प्रभू रामांचं आयुष्य वाढणार. एवढं ऐकल्याबरोबर ते सिंदूर घेतला आणि हनुमंतांनी आपल्या अंगावरती ओतून घेतला. अंगावरती ओतल्याबरोबर सीतामाईला सांगितलं, तुमच्या जर भांगामध्ये सिंदूर भरून प्रभू रामचंद्रांचं आयुष्य एवढं जर वाढणार असेल तर मी माझ्या अंगावरती टाकलं हे पूर्ण सिंदूर, आता माझ्या प्रभू रामांचं आयुष्य किती वाढेल. असे बुवा भक्त हवे ना. म्हणून काय म्हणतोय, माझ्या जोडीवाल्याने एकच जोक्स मारला रुपावले, त्याच्यामुळे मी भाराभर बोलणार बुवा योग्य दिसत नाही. पण आता माका माहित आहे तू पेटवशील. तू काय सांगतोस, आपण दोघे पण बारीक आहोत आणि साला काढणार कोण.
मी कशा गेलोय तुमका काय वाटला भारी काय म्हणून जिम का जातोय बँड्रा व्यंकटेश नर सलमान खान अक्षय कुमार सनी लिओन एकत्र असतो आम्ही जिमला सगळे सलमान खानची बिस्किटा किती 6 माझी 8 वर रत्नाची आरती मारीची गोलवाली आणि खाली पार्लेजीची तुका हवी तर नंतर येऊन भेट उमळवून खायच्या आहेत ना हा ए टोस्ट आणि बटर पण हवं ते मागू नको वाडीचा बुवा सांगू नको सनी लिओन का असतात ती माझी फेसबुक फ्रेंड आहे म्हणून नाहीतर तू म्हणशील एक नंबर लख पडला प्रकाश देवद्या आईचा गोंधळ काय बुवा सगळीकडे आपण जे करतो ना माहोल बघून करूचा लागतं सगळीकडे. आजचा जो कार्यक्रम आहे नवरात्रीचा कार्यक्रम आहे आणि नवरात्रीचा कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर त्या आईचं गुणगान झालंच पाहिजे बुवा. त्या आईचं गुणगान झालंच पाहिजे या मताचा मी आहे नाही काय. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोधळाला उभा गोधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
बुवा या ठिकाणी जे भजन रसिक आहेत ना बुवा, आज टाइम नाही त्यांना जास्त, आज तुझं माझं कार्यक्रम या ठिकाणी ऐकवले, पण कुठेतरी परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उदात्त हेतूने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आपण ज्यावेळी बोलतो बुवा, त्यांना असा वाटावं काय की वा काहीतरी सांगलं बुवा, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू येऊ काय. कांद्यांचा काय सांगतात मग की ह्या वाफ्यात कांदे पेरले आणि ह्या वाफ्यात काय बटाटे पेरले. नाही बाकी माणूस भारी असा काय ना काय सांगण्यात तो पटाईतच हा. मध्यंतरी त्याच्या घराकडे गेलोय, घराकडे गेल्याने बुवाची कशी सवय आहे, तुम्ही घराकडे गेला तुमचा खाली आता कधी पाठवतो नाही, ही बुवाची खासियत आहे. गेले त्या दिवशी त्यांच्या घराकडे गेल्याबरोबर काय झाला, कुजबूज चालू झाली की बाहेर बुवा येईल ना, काहीतरी बनू काय होता, कांदे पोह्याचा मग सांगल्या ना ते काय काजू घालू होय, काय घालता नाही, शेंगदाणच होय. तर काय झाला, गेले बसले आपल्या सोफ्यावर बसला आम्ही दोघ जण, बुवाने मी गप्पा मारीत बसलो बारी, म्हणजे आता रेट वगैरे कमी झाले तर त्याच्यावर आम्ही चर्चा करत बसलो. एवढ्यात काय झाला, बुवा म्हणाले गप कांदे पोहे कर. तर आता बघा काय असता, पोहे होते ते किचन मध्ये बरणीत भरलेले होते, कांदे खाली सोप्या खाली सुकत घातलेले होते. आता कांदे भिजत घातले, आपल्या पोहे भिजत घातल्याच्या नंतर ना कांदे होय करणार काय, ताबडतोब मागणार कसे. एवढ्यात घरातून आवाज येलो, ओ मी गेलोय भियान, मी म्हटलं आता कांदे पुढे रावलेच बघायचा, तरी सुद्धा परत हिनी पटकन सोप्या खाली हात घातल्याने 2 कांदे काढून दिले. तेव्हा मी सुटकेचा श्वास सोडला, म्हटलं मी गेले कांदे पोहे गावले. हा खरी गोष्ट की ना. ह्याची ती बकरी ती ह्याच्यात काय आजी एक घेऊन गेले ती बकरी, खर्चो तो कंडक्टर आजही ती माल तुटली ना, ते रुद्राक्ष म्हणून त्यांनी गळ्यात घालून तो आजही फिरता कंडक्टर, ती रुद्राक्षाची माळ म्हणून आजही घातल्या जाते. आता तो कैलासावर जाऊन बघता, तो कैलासावर जाऊन बघता की त्या माळेमुळे त्याचा उद्धार झाला. बाकी टेन्शन नाही बुवा, अतिशय सुंदर. अरे या मगाशी सांगतोस ना तू या सगळ्या पोरक्या लेग्यांचा, अरे लय टाइम झाला त्या का. अरे पहिला एक काळ होतो की पहिली एका ना डझन पोरगी होती. आता तो काळ होलो तुझ्या माझ्या नशिबात ना. हा पहिलो काळ होतो तो एक डझन पोरगी, हम दो हमारे 1 डझन. आता तो काळ होलो नाही, आता फक्त हम दो हमारे 2. पण लगीन झाल्याच्या नंतर काय जण प्लॅनिंग करीत राहतात बघा. 5 परताव झाला एकदा खोलीत घातल्याने की प्लॅनिंग चालू झाला की नवरो काय सांगतो, प्रिय एवढ्याच मुलांकडे बघूया नको, मग थोडा नोकरीला व्यवस्थित लागूया, नंतर मुलांकडे बघूया. एवढ्यात बायको काय करतली, जानू मुको घेतली, सांगतली अय्यो जानू माझ्या मनातलं बोलत, एवढ्यात खरोखरच मुलांकडे बघूया नको, असा करीत प्लॅनिंग करीत राहत. मग 4-5 वर्ष लोटली, मग हम दो हमारा तळपा काय नाही गाठी. म्हणून बुवा येळ आणि शिगम्या तिने म्हटलं तू बारी गंगावतलस पेटीत नेतलस. पहिलो पाऊस पडलो तेव्हा समाजला येऊन घर बुवा आता थंडा होतो. आणि काय मगाशी जोरात सांगलं, जो गाव माझा उडील आणि पाडो मी पाडो व्हायचो, बंद रेखायचो तो. बाकी बाकी सुंदर बाकी बरा गेला. पण काय बुवा बारी नमू होई, बारी नमू. त्यामुळे कसा होता, माणसांना कंट्रोल द्यायचा नाही. गाणी म्हणायची पण त्याच्यात मध्ये चुटको सांगायचो, असो चुटको सांगायचो की तो जायपर्यंत लक्षात राहतो. बाकी टेन्शन नाही बुवा. सत्यनारायणाची ज्या ठिकाणी पूजा असते त्या ठिकाणी अजूनही एक प्रल्हाद शिंदेचं गाणं अजराम होतं. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा. हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा.
अजूनही त्यांनी गायलेलं गीत हे सत्यनारायणाची पूजा असेल तिथे लागल्याशिवाय राहत नाही. ही तर त्यांची खासियत आहे. तू मगापासून मागा म्हणता की हो विशारदा विशारदा, त्यासाठी ह्या मरोदा लागता, तू विशारदगिरी करूची लागता. साध्या परीक्षा पास नाही झालोय मी, मोठमोठ्या परीक्षा मी देऊन आज या सन्मानाच्या खुर्चीवरती बसलेलो आहे. तुझ्यासारख्या आज निसतात माळे मुलीत रवले नाही मी. काय होता पूर्वी आवाज काय येता. मध्यंतरी एक सरकारचा नियम इलो, तुका माहिती आहे? मध्यंतरी एक सरकारचा नियम इलो, मोदी सरकारने नियम काढलेले. तू मगापासून सनी लिओन सांगतो, कोण होई सनी लिओन? आय डोंट नो. कोण ती? काय काय असं लावण्य काय आहे तिच्या एवढ्या सौंदर्य काय? तू मगापासून जा भजनात सनी लिओनचा नाव घेतोस. ओ माय गॉड, येस नो, कम ऑन. काय हो नो, कसं पातळ हसता बघ त्याला नाव घेतल्या बरोबर. बघा हे कर, गुगल वर सर्च मार. सरकार को नियम लो. मेरे प्यारे देशवासियों, इस देश में, इस राज्य में कोरोना ने हाहाकार मचा दिया हुआ है मेरे भाइयों. अगर इस देश में, इस राज्य में से कोरोना को हटाना है मेरे भाइयों, सैनिटाइजर से हाथ धो लो. अगर इससे भी कोरोना नहीं भागता है मेरे भाइयों, जिस की नई नई शादियां हुई हैं, उन्होंने रात को सोते समय 2 मीटर की दूरी रखो. इसे कोरोना भी भाग सकता है और लोक संख्या भी कम हो सकती है मेरे भाइयों. मोदी सरकारने काढलेले आहे काय नियम? जे का 5 पोरगी ते का रेशन फ्री. काय नियम काढले? जे का 5 पोरगी ते का रेशन फ्री. 4 वालो चाळावलो. ह्याचो लाभ घ्यायचो कसो? घरात नाही लोणी मागा नाही सांगता काय गो? मोदी सरकारने नियम काढलेला जे का 5 पोरं ते का रेशन फ्री. मागाडी सांगता तेव्हा सांगत होते, तेव्हा सांडे धरले म्हणून सांगला. आता कडले नियम घेऊ बघता तुम्ही, तेव्हा सांगत होते तेव्हा राहुला लोळत तसे. गो घबराव. या व्हॉट्सअपच्या आणि इंस्टाग्रामच्या धांदीत ना माझा एकाशी प्रेम जुळला नाही. तिच्यापासून एक तकडे फोडगो माका जाऊन घेऊन येऊ काय? मागाडी म्हणाले जा बिंदास घेऊन यावा. रेशनचे आजन्म फ्री मिळत असत तर घेऊन यावा जावा. लोक खुश झालो नाही, गेलो त्याका घेऊन येतो पोरग्या आणि खळ्यातच राहून मागा मी हात मारला. पाचवा घेऊन येलाय, ताबडतोब आपली 4 बाहेर घेऊन ये. तिनं आपली 2च बतोड्या धरल्यानी बाहेर घेऊन येली. अरे हो म्हणता, अरे 1 2 बाकीची 2 गेली गय. बायकोवर भडाकलो. बायको म्हणता ओ आवाज कमी बोलो, आवाज खाली, जास्त जोरात बोलायचं नाही. बाकीची गेली खय म्हणजे असा काय? पेपर काय तुम्हीच वाटता? जेतो होतो तो आपापलो घेऊन गेलो. कधी चाय थंडवा पिऊन घे तू. अरे सांगण्याच्या नंतर असं सांगा मला जो काय पुढे सांगताय त्या लो वया. जेवलं रे जेवलं आणि तू चायवरच. आपल्या या महाराष्ट्रामध्ये, आपल्या या कोकणासाठी एक गीत आलंय, तुला माहितीये ना? एक गीत म्हणजे एवढं सुंदर गीत आहे ते की आपल्या या कोकणामध्ये काय नाही, आपल्या कोकणामध्ये जेवढं आहे ते कुठेच नाही. कारण या कोकणामध्ये बुवा स्वर्ग उतरलेला आहे. स्वर्ग उतरलेला आहे आपल्या या कोकणामध्ये. एवढ्या सोयी सुविधा आहेत आपल्या कोकणामध्ये. देवदेवतांची मंदिरं, एवढी तीर्थस्थान आहे की अगणित आहे. त्याच्यासाठी बुवा अमेरिकेत जाऊचा, थायलंडला, युगांडात जाऊची गरज नाही. त्यासाठी आपल्या कोकणातच सगळा, त्यासाठी कोकणासाठी एक गीत गातोय. स्वर्गापेक्षा सुंदर
कोकणचं नाव जगाच्या तक्त्यावरती नेऊन पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद होणे आणि त्यांना भगवंताने उदंड आयुष्य देवाने त्यांच्या लेखणीतून अशीच बहारदार गीतं आपल्या कोकणावरती सादर करू दे. बुवा बाकी काय टेन्शन नाही, बाकी बुवा तुम्ही काय बोललात नाही, तुम्ही स्वतः मनोरंजन केलं त्याबद्दल काय वाद नाही, पण दारुडेंना मग अशी काय सांगला 7:45 काय दारू तो काहीतरी विषय सांगितला. आज बघ बटाटे महाग झाले, आंदोलनावर आंदोलन होतं, कांदे महाग झाले, आंदोलनावर आंदोलन होतं, दूध महाग झाला, आंदोलनावर आंदोलन. त्या दिवशी माझा मित्र माका म्हणायला लागलो, बुवा जर टोमॅटोवाल्यांनी आंदोलन केलं नाही तर रस्त्यावर म्हणा गेलेले टोमॅटो फेकून देतं, दूधवाल्यांनी आंदोलन केल्याने तर रस्त्यावर दूध फेकून देतं, बँकेच्या बाजूक उभं होतो. पण म्हणालो बँकेवाल्यांनी आंदोलन केल्याने तर पैसे म्हणता कधी रस्त्यावर फेकीत नाही. जर असो तर गावलो कोण ना आंदोलन करणारो तर लय बरा होत ना. पण मारी बुवा आज दारूचे भाव गगनात भेटलेत, कोण पिवचो कमी आहे काय बघ. त्यांना वाटतं दारू म्हणजे
काय काय जणांना वाटतं उद्या सरतली म्हणून आजच पिऊन घेतं. या दिवशी 7:45 वर दारू पिणारो रात्री 3-3 वाजता आपल्या घराकडे जायचो. म्हणजे एकदा पिऊ बसलो की त्याला होशच नाही. घराकडे कधी जाय समजत नाही त्याका. या बायकोन म्हणाले आज एकादशी पियायचा नाही, लवकर घरात यायचा. जो जेवणी एकादशी दुप्पट पिशी तसा देऊन बार मध्ये बसलो. 3:30 वाजता घरात गेलो. 3:30 वाजता आणि दरवाजा ठोकरावल्या. हो कागल्या गो तुझो हो फायलो खायचो तुका जागला कोण रे तो गाडी उडून फासला. बायको हात मारल्या बरोबर बायको इली म्हणाली शिरा घातल्या. आज तुला ह्यो 3-3:30 वाजता दारू खावलेलो. आज म्हणाली आज तुमचा घरात घेणार नाही म्हणजे नाही. ह्यो म्हणालो घरात घेतलंच नाही. बायको म्हणल्या घरात घेतलंच नाही तर बावडे जीव देतो आहे. बायको म्हणाली बावडे जीव देवा नाही तर तिकडे नदीत जाऊ जीव देवा, माका तुमचा घरात घेऊचा नाही. पण ह्याची टाकलेली असल्यामुळे ट्यूबलाईट फुल पेटली. त्या माणसाने काय केलं, अगदी खायाच्या शेजारी एक बावडी होती. एवढं धोंड उचलले की बावडे टाकला. डाबा आवाज झाल्यावर बायको येईल बाहेर. अरे देवा माझ्या रथाचा एक चाक गेला, काय रे करू. ह्या माणसाने काय केलं, जसं दगड पाण्यात टाकल्याने बायको दरवाजा खोलल्यानंतर ह्यो पावडेकडे लपवून होतो. बायको बाहेर गेल्याबरोबर हो भुतू गेलो. बायको बाहेर कडी लावून घेतल्या. बायको म्हणता हो दरवाजा खोला. पोरगी सुद्धा अशी झोपली काय करणार. हो म्हणा नाही दरवाजा खोलला नाही. बायको म्हणता दरवाजा खोलतलाच नाही. विरणीवर जातलंय. सचिन परब अंका बोलावून घेऊन येतलंय. आमच्या गणेश रांगणेंका बोलावून घेतलंय. अगदीच नाही तर मी हेका जातलंय तिकडे उंडला जातलंय. मी नर बुवांका बोलून घेऊन येतलंय. हो बुतून म्हणता नर बुवा बोललो नाही तर मादी बुवा बोललो. नर बुवा बोललो नाही तर मादी बुवा बोललो. अख्ख्या गावात जमा कर. सगळ्यांच्या पुढ्यात विचारतलंय ही बाई रात्री 3:30 वाजता घराचे भाकरी होती का. चोराच्या उलटी बोंब बसलं. काय सांगता येत नाही बुवा. काय आपला काय नाही बुवा. येणारा दिवस तू सांगतस ना, मी सांगले का तुका. परमेश्वराने सांगितलं येणारा दिवस प्रत्येक आनंदात दिवस जगात सुरुवात कर. जो सांगता काय 6 महिने जो हतरुणात खिळला तिने काय करायचा. त्यांनी सुद्धा असो आनंदात दिवस जगायचो. देवा मस्त आराम माका असो नका आरामशीर अजून 6 महिने या खाटीवर पडत राहू असं त्यांनी देवाकडे मागायचा. अरे आपला काय म्हणतो तू. अरे भाऊ कदम ते का कोणीतरी एकदा विचारलं ना, माहिती आहे ना आपल्या चला हवा येऊ फेम मधलो. ते का कोणीतरी एकदा विचारलं भाऊ कदम तुमचं स्वतःच असं काय आहे. तेव्हा भाऊ कदमने काय सांगितलं आहे माझं स्वतःच असं एक म्हणणं आहे. काय सांगितलं माझं स्वतःच असं एक म्हणणं आहे. उन्हाच्या लाहीलाहीने पाय माझे जळतात. उन्हाच्या लाहीलाहीने पाय माझे जळतात. म्हणून काय झालं उन्हामुळेच तर पापड वाळतात. पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला. पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला. आणि पायच जर जळाले नाही तर मलम कुठे लावणार. आता तुम्हीच सांगा. बरोबर ओळखलं तुम्ही राजे. मलम कुठे लावणार ढुंगणाला. मनापासून या ठिकाणी सर्वांचे आभार मानतोय. गजराला या ठिकाणी सुरुवात करतोय. कसं आहे जास्त अंत बघण्यात काय अर्थ नाही. कारण बुवा म्हणतील काय मी एवढं कमी वेळेत गजर सादर केलंय आणि बुवानी वेळ काढला. बुवा आता लोकांना टाइम ठेवलेलं नाही का. वेळेचं भान महत्वाचं आहे. कधीही कुठे गेला तरी वेळेला महत्व आहे. कधीतरी एका तासात 1.5 तास होता तो गोष्ट वेगळी आहे. त्या 1.5 तास लाख तासाच्या चिरीमिरी चालू असतात. तू आपला बरा 8,000 माझी सुपारी मोठी आहे. आणि तू जेव्हा मुंबई घेतोस बारी करू तेव्हा माका विचारतोस तो तेव्हा मी मंडळात डायरेक्ट सांगतोय. माका मंडळ सांगताना बुवा तुमच्या सुपारीचा काय तर मी डायरेक्ट सांगते नर बुवांची जेवढी सुपारी आहे तेवढी मागा द्यावा. मी डायरेक्ट सांगतोय. बाजारी काय करते बघायची कसली तरी मलबारी
मध्यंतरी नवीन नवीन गाणी आलेली. प्रेम वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम वरलं ग तुझं मन भरलं ग जसं आपण आपल्या आईची 9 दिवस नवरात्र सेवा करतो तशीच आपल्याला जिने उदरामध्ये 9 महिने वाढवलं, आपल्याला जिने 9 महिने उदरामध्ये वाढवलं त्या आईची सेवा करा. परमेश्वर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जगामध्ये कितीही पैसे कमवा, कितीही श्रीमंत व्हा, पण आई वडिलांचा ज्याने छळ केला तो या जगामध्ये श्रीमंत होऊ शकत नाही. त्यांनी किती स्वप्न बाळगू दे, आई वडिलांचा ज्याने छळ केला त्या कधीच सुखी राहू शकत नाही. त्या मातेने आपल्याला जन्म दिला, त्या आईसाठी एक गीत सादर करतोय. आई विना माया जगतात नाही, आई विना माया जगतात नाही, आई विना माया जगतात नाही, आई विना माया आई वडील पुन्हा आपल्याला मिळू शकत नाही बुवा. म्हणून देवाची पूजा करून आपल्याला आई वडील मिळू शकत नाही, पण आई वडिलांची सेवा करून आपल्याला परमेश्वर निश्चितच भेटू शकतो बुवा. नाही काय? तुमच्याकडे श्रीमंती असेल ना, पैसा खिशामध्ये असेल, तुमच्याकडे लोक धावत येतील. पण ज्यावेळी तुमच्याकडे पैसा नसेल ना बुवा, तुमचा कोण विचारणार नाही. आणि तेव्हा फक्त विचारणारे आपले आई वडीलच असतील.
आपल्या आईची सेवा करा, तुमच्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजा. म्हणून काय म्हणतोय, अवतरली डोंगरात झाले धन्य तुळजापूर, अवतरली डोंगरात झाले धन्य तुळजापूर, तुळजा भवानी देई गौरी सावा लटकावर, तुळजा भवानी देई गौरी सावा लटकावर, तुळजा भवानी देई गौरी सावा लटकावर. अवतरली डोंगरात झाले धन्य तुळजापूर, अवतरली डोंगरात झाले धन्य तुळजापूर, तुळजा भवानी देई गौरी सावा लटकावर, तुळजा भवानी देई गौरी सावा लटकावर, तुळजा भवानी देई गौरी सावा लटकावर. पापड्यांचा मान यो आई तुला ग वाहिला, पापड्यांचा मान यो आई तुला ग वाहिला, पापड्यांचा मान यो आई तुला ग वाहिला, पापड्यांचा मान यो आई तुला ग वाहिला. उघडीत भंडाऱ्याने आकाश व्यापला, उघडीत भंडाऱ्याने आकाश व्यापला, अंबे मातेचा दुष्टांत नाश करणे तू कालीच ते रूप, दुष्टांत नाश करणे तू कालीच ते रूप, तूच आदि माया तूच श्री शक्ती स्वरूप, तूच आदि माया तूच श्री शक्ती स्वरूप, तूच आदि माया तूच श्री शक्ती स्वरूप. दुष्टांत नाश करणे तू कालीच ते रूप, तूच आदि माया तूच श्री शक्ती स्वरूप, तूच आदि माया तूच श्री शक्ती स्वरूप, तूच आदि माया तूच श्री शक्ती स्वरूप. यावे धावणी महिषासुर मर्दिनी, आज यावे धावणी महिषासुर मर्दिनी, यावे धावणी महिषासुर मर्दिनी, आज यावे धावणी महिषासुर मर्दिनी. राक्षसी वृत्तीने तन्वातंक मांडला, राक्षसी वृत्तीने तन्वातंक मांडला, अंबे मातेचा तारका, अंबे मातेचा तारका. नवरात्रीत खेळयो परिणामाचा रंगला, नवरात्रीत खेळयो परिणामाचा रंगला, गाऊनी सत्वारी दर्शन दे तू भक्ताला, गाऊनी सत्वारी दर्शन दे तू भक्ताला. या महाराष्ट्रामध्ये आदिमाई शक्तीची 3.5 शक्तीपीठ आहे. 3.5 शक्तीपीठ म्हणजे बुवा ओंकाराचे सगुण रूप. 3.5 शक्तीपीठ म्हणजे ओंकाराचे सगुण रूप. उकारामध्ये 3.5 मात्रा, अकारामध्ये पीठ माहूरगड, उकारामध्ये पीठ कोल्हापूर आणि अर्धी मात्रा सप्तशृंगी. या ही 3.5 पीठ आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र म्हणजे त्या संत महंतांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. आणि त्या पुण्यभूमीमध्ये बुवा आपण मराठी म्हणून या महाराष्ट्रात जन्मालो, हे आपली थोर पुण्य आहे, वाडवडिलांनी केलेली पुण्य आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी भजन पूजन बुवा नामस्मरण करतो. काय म्हणतोय बघा, तरी अंधाराची रात कधी उद्याचं नसलं काट, तरी अंधाराची रात कधी उद्याचं नसलं काट, एक अंबाबाई सोडून निघाले काट, एक अंबाबाई सोडून निघाले काट, एक अंबाबाई सोडून निघाले काट. हरिनामात सागरी आई तुला मी घातली, हरिनामात सागरी आई तुला मी घातली, तुला मी सागरी आई तुला मी घातली, हरिनामात सागरी आई तुला मी घातली. गाऊनी सत्वारी दर्शन दे तू भक्ताला, गाऊनी सत्वारी दर्शन दे तू भक्ताला. खेळयो
अंबाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो 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 अंबाबाई माऊलीचा हो